गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं तिसऱ्या ब्लॉगमध्ये। आज आमचा तिसरा दिवस आहे मालवणमध्ये आणि आज परतीचा प्रवास सुरू होणार आहे। तर सगळे मित्रमंडळी रेडी झालेले आहेत, ऑलमोस्ट रेडी झाले। बघू शकता इकडे काय आहे आपला चहा वगैरे ओके, सगळे बसलेले आहेत। हां ऐका, मालवण सोडला ना का मग डायरेक्ट किती टाइम लागेल मालवण सोडायला? तुम्ही किती एक दीड तास लागेल। आता तुम्ही बिस्किट वगैरे खाऊन घ्या। ठीक आहे चालेल, बिस्किट खा, चहा घ्या। आमचा बिल आलेला आहे, 3 पानांचा बिल आलेला आहे, तुम्ही बघू शकता। 3 पानांचा बिल आहे। किती बिल आलं टोटल? 30,750। सगळे हैवान आहेत, असंच खात राहील सगळे हैवान आहेत, सगळे जेवणाचा तुटवडा पडेल। माशांचा तुटवडा, मासे संपले मासे संपले। आम्ही कोकणातले सगळे मासे सगळे मासे संपले। काय 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 बायकोचा बैल मला तुझ्या ब्लॉग मध्ये हे पण येईल तिसऱ्या ब्लॉग मध्ये। हा बोल, जर याचा बायकोचा बैल नाही आला तर तुला कमेंट टाकणार काय बोलायचं आहे तुला, बोल। तर अशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही आज निघत आहोत। आम्ही 2 दिवस तुकी गेल याला चालू आहे, बोल। हा घे, बोल। काय पाहिजे तुला? अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आज 2 दिवस देवबागला मजा करून घरी चाललेलो आहोत। बाय गाईज, सगळ्यांच्या बॅग ठेवत। हा पहिले कोण उतरणार आहे? कोण उतरणार? आता आम्ही सगळे बसलेले आहेत गाडीत आणि अजून एक सीट वाढलेला आमच्यात, वरुणजी डंगर यांचा। वरुणजी डंगर, आपल्या घोषणा चालू करत। गाडी चालू करण्याच्या आधी आपल्या घोषणा चालू करत। गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, बाबा गे जय एलकोट जय मल्हार, एकविरा माते की जय। चला, आज ओमकार प्रशांत पाटील यांच्या मम्मीचा बर्थडे आहे, तर सगळ्यांनी त्यांना विश करायचं आहे। शुभेच्छा। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू काकू, हैप्पी बर्थडे टू यू काकू, हैप्पी बर्थडे टू यू काकू, हैप्पी बर्थडे टू यू। तर आता आम्ही थांबलेलो आहेत नाश्ता करायला। सगळ्या मुलांना आमच्या भूक लागलेली आहे। वाजलेले आहेत 1:15, कारण सकाळपासून फक्त आम्ही चहा आणि बिस्किट खाल्लेला। तर आता इथे एका हॉटेलला थांबलो आहे, गाडी तिथं मस्त झाडाखाली लावलं आहे आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग इथून डायरेक्ट जाणार आहेत मार्लेश्वरला, त्याच्यानंतरच जेवू काहीच। तर आमचं जेवण आलेलं आहे, तुम्ही बघू शकता कसे रोटी घेत आहेत। मशरूमची भाजी आणि काजूची भाजी, काजूची भाजी मस्त आहे। खाला नाही तरी कसा बोलू मस्त टेस्ट करतोय, मस्त दिसतंय, शब्द चेंज काजूची तुझा ब्लॉग बघून लोक जेवायला येतील ना। आम्ही सांगतो भाई इथं जेवायला येऊ नका वगैरे, आपला खोटा काम नाही, खरंच सांगतो मी। गाईस, काजूची भाजी, मशरूमची भाजी आणि रोटी, आणि आमचा नितेश गडगे लय झोपाले रोटी घे जरा अशी, नको रोटी नको। आता आम्ही जेवून घेतो। ओनली मच्छीची पोटी खातो आपण, रोटी नाही। आता आपल्याला देवळात जायचं आहे म्हणून, हा म्हणून व्हेज। आता आम्ही जेवून घेतो। आमचं जेवण झालेलं आहे आणि सगळे बसमध्ये परत येत आहेत, सगळे बसमध्ये बसत आहेत आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय, पण मार्लेश्वर स्टॉप करून जाणार आहेत आम्ही। आता आम्ही पोहोचलेलो आहेत मार्लेश्वरला। आता झोपलेले तेव्हा बघू शकता मार्लेश्वर देवस्थान आहे। विवेकजी म्हात्रे, तुम्हाला काय बोलायचं आहे? कशी झोप झाली तुमची? मी तसा कमी झोपलो, परंतु जो चेंज ऑफ प्लॅन केला तो मला थोडासा पटलेला नाही, पण ठीक आहे। पाणी बॉटल काय करणार? आजचे मार्गदर्शक विवेकजी घरात टूर गाईड आहे आणि सगळेजण येत आहेत। हाऊस झालेली आहे, सागर भगत यांची हाऊस झालेली आहे। राईस फासल्या फुगलेल्या आहेत। वरून
सागर शेठ बघायचं आम्हाला. सागर शेठ बघायचं आम्हाला कुठे आहे, कारण दूर दूर तक सागर शेठ आले 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 सागर शेठ आलेले आहेत. सागर शेठचीच वाट बघतायत आतुरतेने. आणि आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे कोकम सरबत आणि लिंबू सरबतची. थांब थांब येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. 60% झालेलं आहे, तुझी 80% बाकी आहे. काय सगळे झोपले होते. हा. गाडी पनवेलच्या दिशेने न्यायची होती तुला तू संधी दिली होती. यायचाच नव्हता. तू गाईस जास्त गर्दी नाही वाटत आहे, कारण इकडे एवढीच लाईन आहे. आणि हे मंदिर आहे, हे बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार आहे इकडे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. गाईस जानू तुम्हाला कसं वाटतं एवढीशी लाईन? हा काय धबधब्याच्या खाली माझा फोटो आहे. अरे बापरे, धबधब्याच्या खाली फोटो आहे. मी आंघोळ नव्हतं गेलो, बसलो. कॅमेरा बंद करू, आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल नाही आहे, आपण कॅमेरा बंद करू. इथून बघू शकता तुम्ही मंदिरातून शंकराची पिंड दिसते. हे स्वयंभू शंकराची पिंड आहे, इथून पाहू शकता तुम्ही. हे आतमध्ये व्हिडिओ करून देत नाही, पण आपला S24 अल्ट्रा असल्यामुळे आपल्याला सगळं बघायला मिळतं इथून लांबूनच. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे, एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि एकदम कमी वेळात दर्शन झालेलं आहे. तुम्ही आज जरा बघू शकता, तुम्हाला याचं फुटेज आपल्या फोनमध्ये दाखव. सागर पकडत नाही काय पकडत बघू शकता तुम्ही, किती छान आहे. झरा आहे, त्याच्या खाली मंदिर आहे, मंदिराचं काम चालू आहे. आणि मग इकडून असा हा झरा येतो, तो इथे एक तसं हे बनलेलं आहे आणि तिथून पुढे जातो तो झरा. आणि हा डोंगर बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघतो इथून. खाली भरपूर खाली जायचं आहे, कारण चढताना आम्हाला दम लागलेला भरपूर, त्या उतरताना काय एवढा वाटणार नाही. मला एक प्रश्न आहे, जर ही दगडं दोन गोल जर सरकली तर आपल्या दोन बाजूनी जातील का आपल्या अंगावरून जातील? अंगावरशीच जाते. हा अंगावरशीच जाते. अंगावरची जातील. पण नको मस्ती कराल ना. मला तर वाटतं काढावं, बस झालं आता. काढावं ना लय ही दगडं. मी 9वीला आलो तो सहलीला, तेव्हापासून ही दगडं इथंच आहेत. तो खालचा एक दगड काढला ना हा तरी काम होईल मला वाटतं. बस झालं आता. जाऊ दे चल. आपल्याला 15 मिनिटात खाली पोचायचं होता. टाईम किती झालाय काय माहिती? हां 5:15 नाही 5:06 झालेले आहेत. आता आम्ही खाली निघतो. हे का पोरं आले, विकास स्थळे आलेला आहे, विकास स्थळे वगैरे प्रतीक आलेले आहेत आणि हा स्वप्नील म्हस्कर पण आलेला आहे. सगळ्यांचं दर्शन मस्त झालेलं आहे आणि पोरं जरा देवाधर्माला लागलेली आहेत. सागरजी बघत आमच्या बरोबर नाही, पण नंतर तरी उज्जैनला जाऊन आलेत. उज्जैनला जाऊन आलेले आहेत. कंपनी मला तुम्ही नाही घेऊन गेले, पण कंपनी घेऊन गेले उज्जैनला. तुझा बुलावा थोडा लेट आलेला मला, कारण का ते थोडं लेट होतं. हा पण मी जाऊन आलो. काही गोष्टी आयुष्यात लेट होतात पण होतात. ते वेळ काळ कोण बदलू शकत नाही, त्याच्यामुळे आयुष्यात जे काय तुमच्या सोबत होतंय ते तुम्ही स्वीकारून पुढे चाला आणि अपेक्षा काय ठेवू नका. तुमचे 2 शब्द ऐकवल्याबद्दल धन्यवाद तुमचे. गाईज आता आम्ही गाडीत बसलेले आहेत सगळे आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहेत. वरून शेठ प्रेझेंटी घेताना 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 कोण आहे? तू एक गणी आला का? हा बस आले सगळे चला. राहिला तर फोन पण लागणार नाहीत. राहिलं तर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतो. अरे बरोबर येईल. हां तू व्लॉग मध्ये मला घे. साहिल हे खूप चांगले मित्र आहेत, भले त्याच्या कमेंट मारतात पण चांगले आहेत. पण त्यांनी व्लॉग लेट चालू केला. गाडीत विषय डेंजर होता, पण तो नको टाकू शकत नव्हतो. सगळे लोक बघतात. गाईज आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला. आता आमच्या फंड मध्ये फक्त 2,000 राहिलेत आणि आम्ही कुठं आलोय बघा. आमचं हॉटेल बघा. आता परत पैसे काढायची वेळ येणार. आमचे 1,20,000 संपले. परत पैसे काढायला लागणार आहेत. इकडे सगळे असे टोळी बनून फिरत आहेत. 2 टोळ्या बनलेल्या आहेत. तर आता आम्ही जेवून घेतो आणि मग इथून डायरेक्ट घरी जाणार आहेत. गाईज आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहेत आता. तर आम्ही मसाला पापड ऑर्डर केला आहे. बिट्टू आपला मसाला पापड ऑर्डर केला आहे. इकडे पण आपली पब्लिक बसते, तिकडे पण आपली पब्लिक बसलेली आहे. तर आता आम्ही मटन थाळीची ऑर्डर दिलेली आहे, त्याला दाखवतो तुम्हाला. गाईज आता आमची मटन थाळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता हे मटन आहे, याच्यात पण मटन आहे, राईस आहे, एक चपाती, एक भाकरी. सगळे जेवायची सुरुवात केलेली आहे.
आणि तिकडे आमचा एक माणूस चिकन क्रिस्पी खाते, ज्याला मटन नाही आवडत. तर आम्ही आता जेवून घेतो. या जेवण गाईज, आमचं जेवण करून झालेलं आहे. आम्ही सगळे निघालेलो आहेत. मस्त मटन थाळी खाल्लेल्या आहेत सगळ्यांनी, कोणाचं लक्ष नाही. आता आम्ही निघालोय घरच्या दिशेने डायरेक्ट पनवेलला थांबायला. एक स्पॉट तुम्हाला आम्ही गाईज, आता आमचा स्पॉट आलेला आहे. आम्ही उतरलेलो आहे बसमधून. बाय येस बाय, गुड नाईट बोल. गुड नाईट शबाक येस. आता परत येतं झालं. इथे पंढरीला चाय पिऊन जाऊ. पंढरनाथ चाय नको. चलो गाईज, बाय बाय. बाय बाय ओंकार शेठ. गुड नाईट आणि परत एकदा शबाक. चलो चिंटू जी जरा वीडियो चलो. भेजिएगा HD में. Yes, हम रहा sir. देख रहे हैं. येस सर. चलो आता आम्ही आमचे बॅग काढतो इथून. आणि गाईस, तर घरी पोचलेलो आहे मी आता. तर हा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.